सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पोलिसांनी रोखून धरलं होतं का? काही तुम्हाला पोलिसांनी अडवलं, काय नेमकी मागणी होती? पोलिसांनी आम्हाला जे आहे ते इकडे बाजूला देऊन ठेवलेलं आहे। अशोक खरातला जे आहे ते कोर्टात आणलं होतं। महिलांच्या ज्या महाराष्ट्राच्या महिलांच्या ज्या भावना आहेत की त्याला दोन कानाखाली तरी दिल्या पाहिजेत कुणीतरी जाऊन, म्हणून आम्ही इथं आलेलो होतो। आणि पोलीस जे आहे ते अजूनही त्याला संरक्षण देत आहेत, त्यालाच VIP ट्रीटमेंटमध्ये नेतात। त्यांना म्हटलं आम्ही काही चुकीचं केलं तर आम्हाला ताबा घ्या, परंतु आम्हाला सोडतही नाहीत आणि काहीच करत नाही। हरामखोराला सोडलंय त्यांनी। तो न्यायालयात म्हणतो की मी जादूटोणा केलाच नाही। अशोक खरात जो आहे तो भंपक आहे, खोटारडा आहे आणि आता न्यायालयालाही फसवण्याचा प्रयत्न, न्यायालयाला देखील फसवण्याची त्याच्यावरती कडक कारवाई झाली जिसमें 1 साल पहले एक पत्रकार ने आवाज उठाई थी, उसकी बातमी आई थी। मराठी आम्ही मिरगावला गेलो होतो। आम्ही तिथल्या नागरिकांना प्रत्येक घराघरात जाऊन भेटलो। दिवसभर मिरगावमध्ये होतो। आम्ही तिथे पाहिलं लोक इतके दहशतीमध्ये आहे। का दहशतीत आहे? तिथे जे मंत्री संत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी येत होते, तक्रार द्यायची कोणाकडे, भांडायचं कोणाकडे। त्यात एका पत्रकाराने हिंमत केली, पेपरला बातमी छापली, तर त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला। अरे तेव्हा मागणी होती, आता आमची मागणी अशी होती आता तृप्तीताई देसाई पुण्यावरून इथं आल्या, त्यांचं माझं बोलणं झालं म्हणून आम्ही आता इथे आलो। तर आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो गोरगरीब महिला त्यांचं त्याने शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून या असे नीच नराधम, कधी रामराहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणालाही शिक्षा होत नाही आणि मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही। म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। जर संधी मिळाली असती त्याच्या कानफळात वाजवायचं होतं, आम्हाला दाखवायचं होतं या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असा नालायक नीचपणा कधी सहन केला जाणार। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्रमिक नगर कडेपठार येथील सोसायटी मेंटेनन्स न दिल्याने जाब विचारल्याने मारहाण करत एका शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे। सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे।
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कडेपठार येथील एका सोसायटीत गेल्या काही महिन्यांपासून मेंटेनन्सच्या थकीत वसुलीवरून तणावाचे वातावरण होते. याच गोष्टीचा जाब सोसायटीच्या व्यक्तीने विचारला असता त्याचे पर्यावसन शाब्दिक न राहता एकमेकांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. भरवस्तीत अशा प्रकारे हाणामारीची घटना घडल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोसायटीतील अंतर्गत वाद समोपचाराने सोडवा, हिंसेचा मार्ग पत्करला तर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणी फिर्यादी कमल चव्हाण यांच्या तक्रारीवरून सुनील पवार व अन्य साथीदार यावर सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही तपास करत पोलीस हवालदार राकेश बनकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादाचे रूपांतर हिंसक वळणात झाले असून पतीनेच आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. गोरख महाले नावाच्या संशयित आरोपीने आपली पत्नी यशोदा ही माहेरी एकटी असताना तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले आहे. या दुर्दैवी घटनेत यशोदाच्या डोक्याला मोठी इजा झाली असून सध्या ती धुळे येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे पिंपळनेर शहराच्या परिसरात घडलेली ही गेल्या काही दिवसातील तिसरी घटना असल्याने संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP संजय भांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. तसेच पुराव्याच्या संकलनासाठी फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी गोरख महाले फरार झाला असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी 2 विशेष पथके तैनात केली आहे. प्रशासकीय स्तरावर वेगाने तपास सुरू असला तरी वारंवार घडणाऱ्या अशा हिंसक घटनांमुळे कौटुंबिक कलहाचे हे स्वरूप नक्की कुठे थांबणार असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील पवननगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा, LCB व 40गाव रोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 500 किलो गांजा जप्त केला. मध्यरात्री गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. एका घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसराला वेढा घालून संशयित घराची झडती घेतली असता घरामध्ये सापडलेल्या गोण्यांमध्ये गांजाचा मोठा साठा आढळून आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून जप्त केलेल्या गांजाची बाजारपेठेत मोठी किंमत असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून हा साठा कोठून आला व कुठे जाणार होता याचा तपास पोलीस करीत आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे. म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
साक्री, पिंपळनेर आणि निजामपूर परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पातून तांब्यांच्या तारांची चोरी करणाऱ्या एका टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 6,97,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून साक्री, पिंपळनेर आणि निजामपूर परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पामधून तांब्याच्या तारा चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या वाढत्या चोऱ्यांची गंभीर दखल घेत धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश जगताप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनातून चोरीचा माल वाहतूक करताना 3 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. मच्छिंद्र भटू जाधव, प्रवीण रवींद्र जाधव आणि सुलतान नुरा शहा अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा आणि वाहन असा एकूण 6,97,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून साक्री पोलीस ठाण्यातील 2 आणि निजामपूर पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही महत्त्वपूर्ण कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश जगताप यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सहारे तुषार सूर्यवंशी, सदासिंग चव्हाण, अतुल निकम आणि महेंद्र सपकाळ या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. साक्री, पिंपळनेर आणि निजामपूर या परिसरामध्ये असलेले सौर ऊर्जा प्रकल्प, त्या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर तांब्याच्या तारांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या होत्या की यातली जे आरोपी आहेत हे तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यातील मुद्देमाल हा रिकवर झाला पाहिजे व अशा प्रकारच्या गुन्ह्यांना 100% आळा बसला पाहिजे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील योगेश जगताप यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की 3 इसम हे अशा पद्धतीचे सौर ऊर्जा प्रकल्पांमधून तांब्याच्या तारा चोरून त्याची इल्लिगल बाहेर जिल्ह्यांमध्ये विक्री करतात. त्याप्रमाणे साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दीपक वळवी सरांनी त्यांची एक टीम तयार केली व स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम, त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सहारे, तुषार सूर्यवंशी, सदेसिंग चव्हाण, अतुल निकम, महेंद्र सपकाळ या सर्वांची टीम सदर आरोपींच्या शोधाकामी त्या परिसरामध्ये छापा टाकत होती, त्यांचा शोध घेत होता. त्या दरम्यान त्यांना एका पिकअपमध्ये सदर माल हा वाहतूक करून घेऊन जात असताना साक्री पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला ते लक्षात आले. त्यांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता साक्री पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे व निजामपूर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असा यामध्ये उघडकीस आलेला आहे. यामध्ये एकूण 3 आरोपी असून मच्छिंद्र भटू जाधव, राहणार जुनीबाडी, पेरेजपूर, तालुका साक्री, प्रवीण रवींद्र जाधव, जुनीबाडी, पेरेजपूर, तालुका साक्री, सुलतान नुरा शहा, साक्री या 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे व त्यांच्याकडनं एकूण 6,97,000चा असा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे. सदर आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे व पोलीस कस्टडी दरम्यान या व्यतिरिक्तही त्यांनी कुठे काही गुन्हे केलेले आहेत का, त्यांनी सदर मुद्देमाल कुठं विक्री केलेले आहे का, या आणि त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे. जाग जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विराळी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला विभागाने अवैध परराज्यातील मद्य तस्करी विरोधात धडक कारवाई करत एकूण 27,80,840 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 3 अटक करण्यात आली असून तस्करीसाठी वापरली जाणारी 2 चारचाकी वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहे. 18 मार्च रोजी येवला तालुक्यातील रेंडाळे येथे सापळा रचून वैभव संतोष आहेर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून रॉयल स्टँग विस्कीच्या 480 बाटल्या आणि मारुती ब्रिझा कार असा एकूण 8.30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला 23 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
कोठडीत असताना मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाने नाशिक पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वैतरणा जलविद्युत प्रकल्प क्षेत्रातील जंगलात छापा टाकला. तेथे एका महिंद्रा मॅक्स पिकअप गाडी चोर कप्पा करून लपवलेले 37 बॉक्स विदेशी मद्य हस्तगत करण्यात आले. यावेळी दादरा नगर हवेली येथील सदू सावजी पारधी, बाबू सोबन चौथा यांना अटक करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख आणि विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश घायवड, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक व पथकाने यशस्वीरित्या राबवली आहे. शुल्क विभागाच्या येवला पथकाला दिनांक 17 मार्च 2026 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आमचे पथकाने 18/3/2026 रोजी मौजे रेंडाळे शिवारामध्ये एक सापळा लावला होता, ज्यामध्ये आम्ही वैभव संतोष आहेर नामक इसमाला त्याच्याकडील ब्रिझा या 4 चाकी वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले आणि प्रथमदर्शनी बनावट दिसणारा विदेशी मद्याचा 10 बॉक्सचा साठा, ज्या मद्याचे नाव आहे रॉयल स्टॅग व्हिस्की, असं अनधिकृतपणे वाहतूक करताना पकडले आहे. तर सदर मद्य साठ्याची किंमत ही जवळपास 1,20,000 रुपये आहे आणि त्याच्याकडील गाडी, इतर साहित्य असं मिळून 8,30,000 रुपये किमतीचा आम्ही मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केला होता. त्यामध्ये आरोपीला मेहरबान न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती, ज्याच्या कोठडीच्या कालावधीत केलेल्या तपासामध्ये त्या व्यक्तीला मद्य पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले आणि त्या माहिती आधारे आम्ही नाशिक पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जलसंपदा विभागाच्या वैतरणा जलविद्युत प्रकल्प, वैतरणा अळवंडी धरण परिक्षेत्रातील प्रतिबंधक क्षेत्रात निलगिरी झाडाच्या बागेमध्ये तो सापळा लावला. ज्या ठिकाणी त्याला असा एक माणूस त्याच्याकडील मालवाहतूक वाहनामध्ये मद्य आणून देतो असं त्याने सांगितले होते. तर आम्ही सापळा लावला असता आम्हाला तो माल त्या ठिकाणी असा एक संशयित मिळाला आणि त्याच्याकडून आरोपीने दिलेल्या माहितीप्रमाणे पिकअप वाहनही मिळाले, ज्याची झडती घेताना सर्वप्रथम आम्हाला ते वाहन एक रिकामे असल्याचे दिसून आले. पण त्याची कसून तपासणी केली असता त्या व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला पाठीमागील बाजूस 2 नटाद्वारे एक पार्टिशन तयार केले होते, ज्यात एक त्यांनी आतमध्ये चोर कप्पा तयार केला होता. जो हौदा मागून बघताना रिकामा दिसतो ते 2 नट उघडले का त्यामध्ये साधारणतः एक 50 ते 60 बॉक्स दारू बसू शकेल इतका मोठा तो त्यांनी कप्पा तयार केलेला होता. तो त्यांनी आम्ही उघडला, ज्यात आम्हाला 35 बॉक्स विदेशी मद्य आणि 2 बॉक्स बियर असे एकूण 37 बॉक्स त्या गाडीमध्ये मिळालेले आहे. तर त्या गाडीची मिळालेल्या मद्य साठ्याची, मोबाईल किंवा साहित्याची मिळून ती किंमत 19,50,840 रुपये इतकी झालेली आहे. या गुन्ह्यात आम्ही दादरा नगर हवेली या ठिकाणी राहणारे सदू सावजी पारधी आणि एक दुसरा बाबू सोबन चौथा या 2 इसमांना अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत आम्ही एकूण 3 इसमांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून टोटल 47 बॉक्स आम्ही मद्य साठा जप्त केलेला आहे. सदर संपूर्ण मुद्देमालाची किंमत ही 27,80,840 रुपये इतके होते. यात दोन्ही गुन्ह्यांचा मिळून मुद्देमाल एकत्रित करण्यात आलाय. ही जी कारवाई आम्ही केली ही सर्व कारवाई आमच्या विभागाचे आयुक्त माननीय डॉक्टर श्री राजेश देशमुख साहेब, आमचे विभागाचे सहायुक्त अंमलबजावणी व दक्षता श्रीयुत प्रसाद सुर्वे सर, आमच्या विभागाचे विभागीय आयुक्त उषा वर्मा मॅडम, मान्य अधीक्षक संतोष झगडे सर, मान्य आमचे उपाधीक्षक अमृत तांबरे सर, आमच्या विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवीण राधाकृष्ण मंडलिक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, माझ्यावर माझे सह अधिकारी मनीष पाटील, इतर कर्मचारी सुनील टापरे, अवधूत पाटील, संतोष मुंढे, निंबेकर, बोडके, असे नेमनार, लवाटे या सर्वांनी मिळून ती पार पाडली आहे. तर या गुन्ह्याच्या अनुषंगाने जनतेला आम्ही आवाहन करतो, जर त्यांच्याकडे अशा प्रकारच्या बनावट मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकी संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर त्यांनी ती निसंकोचपणे आमच्यापुढे आम्हाला कळवावी. त्यांचे नाव आम्ही गुपित ठेवू, त्यांचे नाव पुढे डिस्क्लोज होऊ देणार नाही. यासाठी आमच्या विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे 833 परत 3333. व्हॉट्सअप क्रमांक आहे 84 22 00 11 33.
आणि दूरध्वनी क्रमांक आहे 0253 258 1033. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.